पूर्णपणे विकास झाला असं म्हणता येणार नाही, कारण काही गोष्टी जनतेला नको असताना पण केल्या जातात. निवडून जो येतो तो फक्त स्वतःच्या विकासासाठी येतो, तो काही प्रभागाचा विकास करत नाही, कुठलाच विकास करत नाही. असं होतं की एकदा नगरसेवक झाला की पुढच्या 7 पिढ्या ते बसून खातात. उच्च शिक्षित लोकांना संधी द्यायला पाहिजे. त्याच्याजवळ कॅलिबर काय आहे, त्याच्याजवळ विजन काय आहे, त्यांनी व्यवस्थित प्लॅन करूनच पुढे जावं, म्हणजेच त्याचं डेव्हलपमेंट चालू आहे. योगेश मोकाटेंचं कार्य कोथरूड भागात खूप आहे. बरेच वर्षापासून ते करत आहेत. मागच्या वर्षी संधी नाही मिळाली तरी त्यांचं काम चालूच होतं. आणि कधी पण योगेश दादा भेटले की नमस्कार केल्याशिवाय किंवा असं कधीच ते पुढे गेले नाहीत. बेरात्री आम्ही कधीही जरी आलो तरी इथे सिक्युअर्डच वाटतं. 10 वर्षापूर्वी योगेश नगरसेवक होता. बाकीची जी लोक होती त्या टायमाला ती टीम इतकी सुंदर होती की त्यांनी कोथरूडमध्ये करण्यासारखं काहीच ठेवलं नाही. मदतीला तत्पर असणारा माणूस आपल्याला कधीही हवा असतो. कोथरूड पुण्याच्या राजकारणात नेहमी चर्चेत राहणारा शिक्षित मतदार, मध्यमवर्गीय वसाहती आणि वेगाने बदलणारी शहर रचना असलेला भाग, विकासाचं मॉडेल म्हणून ओळखलं जाणारं कोथरूड सर्वसामान्य नागरिकांसाठी तितकंच सोयीस्कर आहे का, हा प्रश्न आजही उपस्थित आहे. महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने प्रभाग क्रमांक 31 कोथरूड राजकीय चर्चेच्या पुन्हा एकदा केंद्रस्थानी आला. विकसित असलेल्या या कोथरूडमध्ये वाहतूक कोंडी, पाणी पुरवठा, पार्किंग प्रश्न आणि वाढती लोकसंख्या यांसारख्या प्रश्नांवरती प्रभावी उपाय किती झाले? लोकप्रतिनिधी होते, संधी देखील होती, मग कोथरूडकरांच्या अपेक्षा पूर्ण झाल्या का? या सगळ्याचा थेट आढावा घेण्यासाठी आज आपण घेणार आहोत कोथरूड म्हणजेच प्रभाग क्रमांक 31 चा पंचनामा प्रभागाचा कौल मतदाराचा. हा पंचनामा आहे, घोषणांचा नाही तर कामगिरीचा आणि जबाबदारीचा. चला तर मग इथल्या नागरिकांची थेट संवाद साधूया आणि इथल्या समस्या काय आहेत हे जाणून घेऊया. मला सांगा, एकंदरीत या परिसराचा विकास झालाय का असं वाटतं? असं झालेलं आहे, पण पाहिजे तसा विकास नाही झाला, कारण कॉर्पोरेट नव्हते त्यामुळे विकास होत नव्हता. आता कॉर्पोरेट आल्यानंतर विकास होईल, बघू, आपण ते अपेक्षा करू. कोण होते माझे नगरसेवक? इथं नगरसेवक होते, सुतार होते, पृथ्वीराज सुतार होते, हे होते, मोकाटे होते. काय कामं केले? योगेश मोकाटे काय कामं केली? बरेच कामं केले त्यांनी, देवळाचं वगैरे चांगलं केलेलं आहे. बाकीचं अजून बाग स्वच्छ नाही झाली, बागेकडे लक्ष नाही झालं. ह्या लोकांनी बागेकडे लक्ष द्यायला पाहिजे, तर व्यवस्थित सगळं तर मतं मिळतील ना. रस्ते, वाहतूक, ड्रेनेज, वाहतुकीची कोंडी आहेच. कोथरूडला इतके दिवस नव्हती, आता तर भरपूर कोंडी झाली. कशामुळे झाली ही सगळी कोंडी? वाहतूक वाढले ना, लोक वाढले, बिल्डिंग वाढले, रिडेव्हलपमेंट म्हणून वाढलेलं आहे सगळं. पण या सगळ्याचं नियोजन एकंदरीत व्हायला पाहिजे. नंतर पाण्याचा प्रश्न येऊ शकतो, वाहतुकीचा येतो, पार्किंगचा येऊ शकतो ना, सगळ्या गोष्टी हे होऊ शकतात. फुटपाथवर चालताना तुम्हाला सुरक्षित फुटपाथवर सगळं अतिक्रमण झालेलं आहे, फुटपाथ नाहीच आहे. त्याच्यामध्ये फेरीवाले पण सगळे भाजीवाले, फेरीवाले सगळे बसलेले असतात, गाड्या लावायलाही जागा नसते. त्यामुळे काहीतरी सुधारणा व्हायला पाहिजे अशी अपेक्षा. आता बघू कोण येतं निवडून, त्यांच्यावर. काय वाटतं तुम्हाला, कोण येईल निवडून? एकंदरीत अंदाज घेता आतापर्यंत येता म्हणजे कमळ येऊ शकेल, कमळ येऊ शकेल शक्यता. मला सांगा, नगरसेवक किती महत्वाचा वाटतो? नगरसेवक म्हणजे काय करतो? नगरसेवक आपली जी गारण आहे तर पुढे सांगतो, पुढच्या दबाव टाकतो, किंवा तिथले कामगार आहे किंवा ऑफिसर आहेत तर त्यांना दबाव टाकतो. त्याच्या दबावामुळे होऊ शकतील कामं. चांगलं आहे. प्रशासकाचा काळ की नगरसेवकाचा काळ, काय वाटतं तुम्हाला? नगरसेवक प्रशासकाचं काळ ते त्यांच्या मनानेच करणार ना. मग नगरसेवक दबाव आम्ही नगरसेवकाच्या मागे आम्ही लागणार ना. हे नाही झालं तर तो तिथं प्रशासकावर दबाव टाकू शकतो. मग दखल घेतली का? इथले जे नगरसेवक होते त्यांना जेव्हा तुम्ही तक्रार केली? मध्यंतरी घेतली. आता मेट्रोचं चाललं होतं इथं. कोणी घेतली ती दखल? बाकी सगळ्या नगरसेवकांनी घेतली. हो, सगळे आले होते, सगळ्या पार्टीचे येऊन गेले आम्हाला. सध्याचा जो विकास चालला आहे तो थोडासा विचारपूर्वक व्हायला पाहिजे, इन द सेन्स दॅट की ज्या पद्धतीने फॉर एक्झाम्पल इन्फ्रास्ट्रक्चरवरचं लोड वाढतं आहे, त्यासाठी त्या पॉईंट ऑफ व्ह्यूमधनं रिडेव्हलपमेंट इथे जोरात सुरू आहेत या एरियामध्ये. आणि रिडेव्हलपमेंट करताना छोट्या बिल्डिंग, 3 मजली बिल्डिंग ह्या मोठ्या बहुमजली होतात आहे. आणि हे करत असताना रस्त्याचा विचार व्हायला पाहिजे, पाण्याचा विचार व्हायला पाहिजे, पार्किंगचा विचार व्हायला पाहिजे, इलेक्ट्रिसिटीचा विचार व्हायला पाहिजे, ट्रॅफिकचा विचार व्हायला पाहिजे, की जो seems to be missing at the moment. त्यामुळे या अशा डिफिकल्टीज या वाढतच चालल्या आहेत. आणि रोजच्या डिफिकल्टीज वाढल्या तर लोक थोडे नाही म्हटलं तरी त्यांना सुद्धा त्रास व्हायला सुरुवात होते असं दिसतंय एकंदरीत.
माजी नगरसेवक जे होते इथले त्यांनी बऱ्यापैकी कामं केली आहेत का किंवा कामं केली आहेत का त्यांनी? नाही, कामं नाही म्हटली तरी असे ते कामं तर दिसतात, काही काही दिसत असतातच. परंतु मी म्हटलं तसं जे प्रकर्षाने सध्या जाणवणारे जे प्रॉब्लेम्स आहेत त्यावरती क्वालिटी टाईप ऑफ रस्त्याचं दुरुस्तीकरण जे आहे हे क्वालिटी टाईपने करणं, किंवा मला खूपदा असं दिसतं की एखादे रस्ते रस्त्यावरतीच मी पॉईंट बोलतोय पहिल्यांदा की रस्ते खूपदा आपल्याला असे खराब झालेले दिसतात की जे क्वालिटीपूर्वक असे म्हणजे गुणवत्तापूर्वक असे दुरुस्त केले जात नाही, तेवढ्यापुरतं त्याला पॅचअप केलं जातं. तर जो मला असं वाटतं की त्याला घेऊन सुद्धा मला थोडेसे हे वाटतात की कन्सर्न वाटतो की लोक सहन करतात आणि मग शेवटी एकदा सोडून देतात, कारण त्यांना याच्यामध्ये वाटतं की काही केल्याशिवाय काही उपयोग दिसत नाही याच्यामध्ये. आता तर या पद्धतीने आता इट इज गेटिंग इन टू दॅट काइंड ऑफ सिच्युएशन की काही होऊ शकत नाही. परंतु बाकी डेव्हलपमेंट केलं नाही असं होऊ शकत नाही. त्यांनी सगळ्यांनी थोडे त्यांचे प्रत्येकाने कॉन्ट्रीब्युशन केलेलंच आहे सगळ्या समाज घटकांसाठी. त्या लोकांनी तसे बरेच केलेले आहेत आणि हे तरी मला लोक जाणवलेलं आहे की रस्त्याचं सुद्धा योगेश मोकाटे असताना तेव्हा पण मला वाटतं तेव्हा पण झाले असतील. आता मला स्पेसिफिक इतकं अशी आठवत नाही, परंतु मला जनरल सांगायचं की आता समजा रस्त्याच्या समोरचं आमच्याकडलं तर ड्रेनेजचं झाकण तुटलं असेल आणि कोणी करत नसेल समजा, किंवा पाण्याची लाईन आता नुकतीच खराब झाली होती, तर ती रिपेअर करताना पाणी वाया जात होतं, तर त्याच्यासाठी पाठपुरावा करून मग त्यांनी ताबडतोब महानगरपालिकेच्या लोकांना कळणं, अशी लोक हे म्हणजे करतात, ते अटेंटिव्ह आहेत. मला नाही म्हणायचं नाही, कदाचित रिक्वायरमेंटच ही खूप जास्ती प्रमाणात वाढत आहे, हा माझा पॉईंट आहे बेसिकली. त्या दृष्टीने त्यांचे प्रयत्न तोकडे पडतात कधी कधी असं वाटतं. योगेश काय कामं केली आहेत भरपूर त्या पोरग्याने केले. लहानाचं आम्ही त्याला मोठ्यापर्यंत पाहिलेलं आहे. त्यानं खूप समाधानकारक असं काम केलेलं. कधी अचानक इमर्जन्सी वगैरे आली तर त्यावेळेला ते दखल घेतात का? पर्सनली तुमचं? माझं पर्सनलीचा इमर्जन्सी नाही, कारण तो स्वतः घरातला सारखाच मला वाटतो. त्यामुळे असं का पर्सनल असं काही नाही. जे काय करेल ते त्याने खूप छान केलेलं आहे, मस्त केलेलं. लहान असून धावून येणार आहेत का? एक नंबर. सगळ्यांचे चौकशी आणि मन मिळवल्याने अगदी प्रेमळ आहे तो, इतका छान आहे तो. पुन्हा एकदा संधी द्याल का? देईन ना, नक्की. एक युवा नगरसेवक, तरुण नगरसेवक आता गरज आहे त्या सगळ्यांची, असं वाटतं का? वाटते. छान माहिती दे, म्हणजे छान करतो, चौकशी करतो सगळ्यांचे. साध्या रस्त्यातनं गेला तरी सुद्धा तो हातात हात मिळवल्याशिवाय पुढे जात नाही, असा आहे तो. आणखी काय विकास व्हावा किंवा एक महिला म्हणून तुमच्या काही समस्या आहेत का किंवा एक मागणी आहे का येणाऱ्या नगरसेवकांनी त्या पूर्ण कराव्यात, असं काही आहे का? तसं आमच्या इतकं नाही ना लक्षात येणार की काय अपेक्षा. आमच्याकडे एवढं ज्ञान नाही ना, आपल्याकडे एवढं विकासाचं काही नाही. जे झाले ते डोळ्याने आम्ही पाहिलेले ते छान झाले. एकंदरीत समाधानी आहे. योगेश काय कामं केली त्यांनी? भरपूर आता बागेचे म्हणा, रस्त्याचे म्हणा, आणि कधीही मदतीला तत्पर धावून येतात. कधीही जा. म्हणजे मला तर पर्सनल अनुभव आहे. काही गोष्टी हे झाल्या असतील त्यांच्याकडे गेल्यानंतर त्या सॉल्व्हच होतात. दखल घेतली जाते. दखल अगदी तत्पर म्हणजे हे करतात ते. त्याच्यामुळे आमचं मत त्यांच्यासाठीच म्हणजे. आणि कसं छान आहे एकंदरीत त्यांचा अनुभव सगळ्याच्यात. बऱ्याच जणांना अनुभव आलाय तसा, कारण त्यांचं ऑफिस तर इथेच आहे. बागेत समस्या काय असल्या, बाकीच्या पर्सनल काय असेल तर ते तत्पर दखल घेतात आणि आम्हाला मदत करतात. त्यामुळे तुमचं मतदान नाही म्हणजे आता आहे, पण इच्छा आहे का की त्यांनी येणारं हा, कारण मदतीला तत्पर असणारा माणूस आपल्याला कधीही हवा असतो. त्याच्यामुळे आम्हाला त्यांच्याबद्दल फार आदर आहे आणि एक विश्वास आहे की बाबा ते कधीही धावून येतात. त्याच्यामुळे चांगले व्यक्तिमत्व. लहान असून तो छान काम करतो. लहान कारण तरुण नगरसेवक आहेत आणि उच्च शिक्षित नगरसेवक असावेत असे, कारण त्यांना समस्या काय आहेत ते कळतात. आणि तरुण असल्यामुळे कसं बऱ्याच जणांचे त्यांना काही असतील प्रॉब्लेम ते लक्षात घेतात ते पटकन. काही वेळेला आम्हाला काय नाही माहिती नसलं तरी ते समजून सांगतात की असं चाललंय हे जग, तुम्ही असं मानू नका कुठल्याही गोष्टीला, पुढे चला असं म्हणतात. पहिलं गेलं ते म्हणतात. असं काही काही गोष्टी आहेत त्यांच्याजवळ समाधानासारख आता उत्तर मिळतं त्यांच्याकडनं. अशा लोकप्रतिनिधींची समाजाला जास्त गरज आहे. हो, नक्की गरज आहे. आता भरपूर डेव्हलप झालेलं आहे. बस स्टॉप वगैरे छान झाला एरिया आमचा. कोण होते नगरसेवक?
योगेशच आहे. कामं केली आहेत त्यांनी? हो भरपूर समाधानकारक कामं केली आहेत का त्यांनी? समाधानकारक हे केली काय त्यांनी कामं केली आहेत त्यांनी, काही सांगू शकाल आम्हाला? सगळे बागेची वगैरे सुधारणा केली काय हां सगळं त्यांनी व्यवस्थित केलेलं आहे आणि तेच निवडून यावं असं आमची इच्छा आहे. ते निवडून जो येतो तो फक्त स्वतःच्या विकासासाठी येतो. तो काही प्रभागाचा विकास करत नाही, कुठलाच विकास करत नाही. त्याचा मात्र 5 वर्षात मोठा विकास झालेला असतो. तो साधा माणसाचा करोडपती झालेला असतो, आहे ना. तोच हा महत्त्वाचा विकास आहे. जनतेचा कुठलाही विकास झालेला नाही, जनतेच्या जीवनामध्ये कुठलाही फरक पडलेला नाही. उलट बाकीचे जे बरेचसे प्रश्न आहेत, शाळेंचे प्रश्न आहे, आरोग्याचे प्रश्न आहे, बाकी अजून रस्त्यांची जी गर्दी आहे ती कुठे कमी होताना हां, एक विकासाच्या नावावर हे लोक दरवर्षी फुटपाथ चेंज करतात. फुटपाथीच्या फरशा काढतील, नवीन फरशा लावतील, जुन्या काढतील, नवीन काढतील, त्याच्यावरच पैसा खर्च होतो. बाकी कुठलंही नाही आहे. बाकी जसंच्या तसंच आहे. अजून आम्हाला तर काही बदल जाणवलेला नाही. मग काय अजून त्यांनी म्हणजे कशा पद्धतीने नियंत्रणा करावी, काय तुम्हाला अपेक्षित आहे, तर कशा प्रकारे नियंत्रण काय, कॉर्पोरेशननी ज्या बेसिक गोष्टी आहे, बेसिक गरजा आहे त्या पूर्ण करायला पाहिजे. पण इथे मूलभूत गरजा ज्या आहे त्या पूर्ण झाल्या पाहिजे. रस्ते चांगले आहेतच, त्यात वाद नाहीच आहे. रस्ते आहे, आरोग्याचा प्रश्न आहे, पिण्याचं पाण्याचा प्रश्न आहे, गटारींचा प्रश्न आहे आणि वाहतुकीचं, रस्त्यावर जी वाहतूक खोळंबते त्या संबंधात काम केलं पाहिजे. आणि जनतेचे जे काही प्रश्न आहेत ते वरच्या लेवलवर मांडले पाहिजे. मैदान आहेत का इथे मुलांना? मैदान बऱ्याचशा ठिकाणी असे बघितलं मैदान आहे, पण मैदानी मेंटेन केले जात नाही. ते तसेच कचऱ्यामध्ये पडलेले आहे, त्यामुळे त्याचा वापर होत नाही. इवन तुमचे बरेचसे बाग आहेत, बगीचे आहेत, ते पण मेंटेन होत नाही, त्याचा वापर होत नाही आहे. ते प्रॉपर मेंटेन झाले पाहिजे. मला सांगा, खऱ्या अर्थाने विकास झालाय असं तुम्हाला वाटतं का या हो परिसरात? नक्कीच झालंय. मी आले तेव्हाची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती याच्यात खूप फरक आहे. आणि मधला जो काळ होता की ज्या वेळेला मुखाटे साहेब म्हणजे चंद्रकांत मुखाटे किंवा योगेश मुखाटे हे जेव्हा काम करत होते तेव्हा या भागात त्यांनी आमूलाग्र बदल केलेला आहे. काय कामं केली? कामं केली म्हणजे कुठलंही काम असं विचारूच नका, सगळे कामं त्यांनी केलेली आहेत. म्हणजे असं मी तुम्हाला एक सांगू शकत नाही की पाण्याचं काम केलंय, ह्याचं काम केलं नाही. कधीही त्यांच्या ऑफिसला जा, सगळी माणसं तिथे अवेलेबल असायची. त्यांना फक्त काम सांगायचं, 5व्या मिनिटाला घरून माझं काम झालेलं असायचं. आणि बेसिकली मी त्यांच्याबरोबर तेव्हा कामच करायचे. म्हणजे मी पण थोडे शिवसेनेत होते 10 वर्ष, त्यामुळे त्यांच्याबरोबर माझा तिथं सारखाच हे असल्यामुळं माझी म्हणून कामं नाही व्हायची. जिथे जो येईल त्याची सगळ्यांची कामं तिथे व्हायची. आणि योगेश हा असा आहे, मी त्याला मुलगा मानत नाही, मी त्याला माझा मित्र मानते. कारण काय आहे की तो जसा वागतो, बोलतो किंवा आपण एखाद्या मित्राला जसं हक्काने सांगू शकतो तसं मी त्या योगेशला सांगू शकते. आणि काही म्हणजे फालतू सुद्धा अगदी पण मी त्याला सांगू शकते. आणि आपला माणूस वाटतो बेसिकली. आणि माझी मैत्री म्हणजे माझी त्याच्याशी मैत्री आहे. मी त्याला असं छोटा किंवा असं मानत नाही. त्यामुळे त्याच्याशी मी कुठल्याही विषयावर डिस्कस करू शकते, काही बोलू शकते. आणि असा तो मला माझा वाटतो आणि हक्काचा माणूस आहे की ज्याला मी काही सांगू शकते. कोविडच्या काळात रात्री बेरात्री तो इथे यायचा, पोलीस चक्रा मारून द्यायची म्हणजे आमच्या सुरक्षेच्या दृष्टीने. किंवा मी स्वतः कुत्र्यांसाठी काम करते, तेव्हा गरज असेल तेव्हा पोलीस कंप्लेंट तिथे NGO मध्ये काम करतात? नाही, मी स्वतः एक इथं ग्रुप चालवते कोथरूडमध्ये. तर त्या संदर्भात कधी काय मदत हवी असेल तरी त्याला सांगितलं तरी पोलीस स्टेशनमध्ये जा, तिथल्या ओळखी. म्हणजे ही अशी कामं इतकी पटपट होतात की कधी आम्हाला असा विचारच करायला लागला. आणि आता आम्हाला सारखाच विचार करायला लागतो की योगेशने तर कामं होणार कशी, आपली कोणाकडे जायचं, काय कोणाला मदत मागायची. पण त्या व्यतिरिक्त सुद्धा म्हणजे ते आता लोकप्रतिनिधी आहेत किंवा माझी लोकप्रतिनिधी होते तरी सुद्धा त्यांना आताच्या काळात जरी आपण किंवा मागे प्रशासनाचा काळ होता त्या काळात सुद्धा तुम्ही कामं सांगितलीत, कोविडचा काळ होता त्या काळात सुद्धा त्यांना कामं सांगितली आणि त्यांच्याकडून कामं झाली आहेत का? हो, सगळी झाली. आणि जेव्हा नव्हता तो कामावर म्हणजे जेव्हा त्याकडे पद नव्हतं तेव्हा सुद्धा बोलायला तो यायचा, त्याला जे शक्य असेल तो सगळं करायचा. मी तेव्हा असं झालं नाही की माझं काम झालं नाही. मी तो कामावर नसताना, त्याकडे पद नसताना त्यांनी माझी सगळी कामं केली. त्यामुळे तो हाच या भागासाठी एक लायक उमेदवार आणि तो निवडून आलाच पाहिजे. त्याच्याशिवाय उरलेला या भागाचा विकास होणार नाही ह्याची मला खात्री आहे. शैक्षणिक दृष्ट्या त्यांनी काय शैक्षणिकदृष्ट्या कसं आहे, योजना म्हणजे कसं आहे, हे समोरचं जे विरंगुळा केंद्र आहे तिथं आम्ही बरेचदा कुठले कॅम्प घेतलेत. म्हणजे ब्लडचा कॅम्प घेतला आहे म्हणा किंवा शिबिरं घेतलेत. आणि ही सगळी एक फोन केला की इथं माझ्याकडनं लगेच सगळी शिबिरं घेतली जायची. किंवा आधार कार्डाचं मोठं काम इथं केलं आम्ही. त्या काळात आधार कार्डाचा जो 500 जणांना आम्ही इथनं आधार कार्ड दिले. म्हणजे ही सगळी योगेशची माझ्याकडे विरंगुळा केंद्र असल्यामुळे. आणि मी तेजसनगरची सेक्रेटरी गेले 15 वर्ष. त्यामुळे आमच्या एकमेकाच्या संयोगाने ही सगळी कामं
पटापटा पार पडणं. म्हणजे अगदी रस्ते झाडण्यापासून दिव्यापासून कुठलं असं विचारू नका की काम सांगितलं आणि झालं नाही. कधी कधी आम्हाला सांगायला पण लागत नाही, आपोआप काम झालेलं असतं. एक महिला म्हणून काही समस्या आहेत का तुम्हाला, किंवा एक वाटतात का या एरियामध्ये आहेत म्हणजे त्या काय अनुषंगाने माहितीये त्यांनी का? कामं केली आहेत का? नाही सगळ्यांनीच त्या संदर्भात कामं नाही केले. ते म्हणजे कुठलं की कॉमन जी टॉयलेट्स हवेत या भागात. त्यांचं म्हणणं आहे की जागा नाही आहे, पण ती शेवटी जागा उपलब्ध करून घ्यावी लागणार आहे. असं नाही होणार की कोणी खुशीने तुम्हाला जागा दिली आणि टॉयलेट बांधा. पण हा एक या भागातला मोठा हे आहे की पुरुषांसाठी ठीक आहे, पण बायकांना जायसाठी जो एक कामवाल्या बायका म्हणा कोणी जाताना, तर त्यांच्यासाठी ही एक गरज खूप महत्त्वाची आहे आणि ती त्यांनी यायला करावी अशी माझी इच्छा आहे. आणि मला सांगा की आता तुम्हाला काय वाटतं, मतदाराचा कौल कोणाच्या बाजूने असेल, एक अंदाज? कसं आहे माहिती आहे का, हा 9 वर्षाचा काळ जो गेला आहे मधला, म्हणजे त्यांचं कामाचा आणि आता ही प्रशासकीय 4-5 वर्ष, त्यामुळे आता ना खरं सांगू का कोणाचं काही सांगता येत नाही. कारण कोणाचा कल कोणाकडनं असेल, कोणाची कामं झाली आहेत नाही झाली आहेत. काम सोडून पक्ष बघितलं जातं असं वाटतं का तुम्हाला? जातो ना, जातो आणि Reality. हल्ली आपल्याकडे रियालिटी आहे आणि हल्ली आपल्याकडे पैसे देणारे पक्ष असल्यामुळे सगळीकडे तिथं विकत घेतले जातात. हां येस जातातच, विकतच घेतली जातात. त्यामुळे जो चांगला माणूस आहे तो मागं पडतो आणि पैशाच्या ज्यावेळेला बाकीचे न काम करणारे पुढे येतात आणि 10% कमिशनसाठी ते मारामाऱ्या करतात. असं अशा माझं वेळेला प्रामाणिक आपण मत एक नागरिक म्हणून काय स्टँड घ्यावा? स्टँड घ्यावा म्हणजे मी माझ्याकडनं जो चांगला माणूस आहे त्याला मतदान करणार. माझी जी सगळे त्यांना मी सांगणार की याच माणसाला मतदान करा. कारण आपल्याला जर इथं चांगला माणूस काम करणार हवा असेल तर एक चांगला माणूस बघूनच त्याला मत द्यायला पाहिजे, हे मी माझ्या सगळ्यांना सांगणार. आणि जेवढ्यांना सांगेन तेवढे मतं देतील ही एक मला गॅरंटी आहे. नाही, विकास झालेला आहे कोथरूडचा. मी प्रॉपर मुंबईवरून इथे आलेलो आहे. एवढं मोठं गार्डन तुम्हाला पुण्यामध्ये असं स्वच्छ आणि सुंदर कुठे दिसणार नाही. रस्ते व्यवस्थित आहेत आणि जायला कधी त्रास होत नाही. फक्त अजून थोडे फुटपाथ व्यवस्थित झाले की मग आणखीन कोथरूड म्हणजे आमच्या भागात बाकी ठिकाणी सगळं व्यवस्थित आहे, किंवा आणखीन विकास होईल त्याचा. माझे नगरसेवक जे होते किंवा एकंदरीत जे मागचे नगरसेवक होते त्यांच्या हातून कामं झाली आहेत का, आणि कोण होते? नाही कामं झालेली आहेत ना. कोण होते सगळी झालेली. नगरसेवक? आता योगेश होता, त्याच्यानंतर इथे पृथ्वीराज सुतार होते. काय कामं केली त्यांनी? नाही, आपली सगळी कामं होतात. जी काही कॉर्पोरेशनची जी कामं आहेत ती सगळी त्यांच्याकडनं होतात. समाधानकारक? हा, समाधानकारक होतं. आता योगेश इथे रोज इथे उभा असतो, म्हणजे आम्ही गार्डनला येतो तेव्हा बाहेर असतो, तो हात वगैरे करतो, काय काय विचारतो वगैरे, त्या सगळ्या गोष्टी होतच असतात. तर कोणाला काय असेल प्रॉब्लेम तर त्याला तिथे जो असतो, बाहेर ऑफिस आहे, लगेच तो असेल तर लगेच पूर्ण करतो. दखल घेतली जाते. दखल घेतली जाते सगळे. आणि योगेश तसं वकील आहे, LLM झालेला आहे, उच्च शिक्षित आहे उच्च शिक्षित आहे, त्याच्यामुळे त्याचा ॲडव्हान्टेज जास्त मिळतो. मग तशा लोकप्रतिनिधींची सध्या जास्त गरज आहे असं वाटतं का तुम्हाला? हा, गरज आहे ना. विकास होण्यासाठी? जो माणूस काम करतो ना, विकास करतो ना, त्याची आम्हाला गरज आहेच ना, कोणी असलं तरी. पण सुशिक्षित असलेला लोकप्रतिनिधी जास्त चांगल्या प्रकारचा विकास करू शकतो, याबद्दल काय मत आहे तुमचं? आणि सामान्य माणसांकडनं आलेला जो असतो लोकप्रतिनिधी, आता योगेश कसा, कोणी गेलं इकडनं, वयस्कर असो किंवा कोणी असो, त्यांना हात करणार, बोलणार वगैरे, त्याच्यात सुद्धा आपल्याला समाधान असते. आपल्याला आणखीन काय पाहिजे, असं ते करतो ती मदत सगळी. जबाबदारी घेणारा लोकप्रतिनिधी आहे. योगेश आहे जबाबदारी घेणारा लोकप्रतिनिधी, मला प्रश्नच नाही. मतदाराचा कौल कोणाच्या बाजूने असेल यावेळेला काय वाटतं? एकंदरीत अंदाज ते सांगता येत नाही. कधीच आम्हाला कुठल्याही गोष्टीत अडचणी, कुठल्याही गोष्टीची या एरियाच्या मध्ये असं म्हणजे रात्री बेरात्री आम्ही कधीही जरी आलो तरी इथे सिक्युअर्डच वाटतं. तुम्हाला एक महिला म्हणून सिक्युअर फील येस. मला सांगा, माझे नगरसेवक कोण होते या एरियामध्ये? योगेश दादा. अच्छा, काय कामं केली त्यांनी म्हणजे माझं लग्न झाल्यापासून मी त्यांना ओळखते. माझं लग्न झाल्यानंतर त्यांनी म्हणजे पहिला संबंध आला तो बागेच्या इथे, त्यांचं ऑफिस होतं जवळच, तेव्हापासून मी त्यांना ओळखते. आणि कधी पण योगेश दादा भेटले की नमस्कार केल्याशिवाय किंवा असं कधीच ते पुढे गेले नाहीत. इवन त्यांच्या मिसेस आत्ता नंतर त्याच्यानंतर आल्या, त्याच्यानंतर त्यांच्या काकी होत्या ते सगळेजण मी अगदी चांगल्या पद्धतीने म्हणजे चांगल्या ह्याच्याने ओळखते त्यांनी. पण कामं काय केली एकंदरीत तुम्ही ठळकपणे सांगू शकाल? कामं पुष्कळ केली आहेत त्यांनी. कोरोनाच्या वेळेस एवढ्या अडचणींमध्ये लोकांना खूप मदत केलेली आहे. कधी पण अडचणीच्या वेळेस ते सतत उभे राहिलेले आहेत. आणि मेन म्हणजे मंदिर, इतकं सुंदर मंदिर त्यांनी बांधलं आणि एक तिथे गेल्यानंतर इतकी शांती आणि इतकं समाधान वाटतं. त्यामुळे असं रोज सुद्धा जाता येता दर्शन घेऊन मगच माणूस पुढे जाईल इतकं. आणि आता सुद्धा शंकराचं मंदिर पण तिथे त्यांनी पिंडीचं हे केलं, पण ते पण खूप छान. परत
नवरात्राच्या वेळेस 9 दिवस सगळ्यांना अन्नदान आणि हे ते सगळं म्हणजे त्यांच्या हस्ते सगळं होतं. इवन चंद्रकांत दादा आणि योगेश दादा दोघांचाही तिथे सतत ते अगदी म्हणजे आपल्यातलेच कोणतरी एक आहेत असं म्हणून ते तिथे उभे असतात. आणि कधी पण असं की म्हणजे हे खूप मोठे असं नगरसेवक म्हटले की खूप मोठे कोणतरी व्यक्ती असतील असं कधीच आम्हाला भासलं नाही त्यांच्याकडे बघून. म्हणजे कधी ते कुठलीही तक्रार सर्वसामान्य- केली की तुम्ही ते दखल घेता? हो अगदी आम्ही इवन जनरली असं सुद्धा बोलतो, असं एवढं छान त्यांचं हे आहे. म्हणजे सामान्य नागरिकांच्यातला हो. वाटतात ते. बरोबर. मला सांगा की आता एक महिला म्हणून आणखी काय तुम्हाला अपेक्षा आहेत की या पद्धतीचा सुधार व्हावा, या पद्धतीचा विकास व्हावा येणाऱ्या नगरसेवकाकडून? विकास असं म्हणण्यापेक्षा ते जे काम करतायत ते त्यांनी असंच पुढे सतत चालू राहावं अशी इच्छा आहे. आणि कोथरूडमध्ये तर काहीच नाही, म्हणजे सगळ्या सोयी सुविधा, इवन कुठलीही गोष्ट लागली की बाहेर कुठे जावं लागत नाही, सगळं आजूबाजूला मिळतं. सगळ्या हाकेच्या अंतरावर गोष्टी हाकेच्या अंतरावरती सगळ्या आहेत. त्यामुळे हा एरिया सोडून जाऊच नाही असं वाटतं. समाधानी आहात तुम्ही या समाधानी एरियामध्ये? आहे. हो समाधानी आहे. मग तुमचं मतदान यावेळेला कोणाला असेल काही सांगू शकाल? दादांना. दादांना. उच्च शिक्षित प्रशिक्षित असावा आणि त्यांनी व्यवस्थित प्लॅन करूनच पुढे जावं, म्हणजेच त्याचा डेव्हलपमेंट चांगलं होईल. माझ्या अंदाजाने योगेश मोकाटे जे या प्रभागातले माजी नगरसेवक होते ते बऱ्यापैकी उच्च शिक्षित आहेत. ओके. हा तर ते सुद्धा माजी नगरसेवक होते, तर त्यांच्या हातून काही कामं झाली आहेत का? कारण ते तरुण वयोगटातील नगरसेवक होते, तर त्यांनी काय कामं केली या परिसरामध्ये? म्हणजे रस्त्याची कामं त्यावेळेस झालेली होती. आता मधल्या पिरियडमध्ये काही नुसते काहीच नव्हते. म्हणजे कुठेही स्पीड ब्रेकर केलेले आहेत, ते त्याला हाईट नाही काही म्हणजे शास्त्रीय प्रमाणात असायला हवे होते, पण ते तसं काही वेग मर्यादा किंवा ह्याच्यासाठी नाही स्पीड ब्रेकर केलेले आहेत, हे केले ते काही व्यवस्थित केलेलं नव्हतं. पण आता होईल अशी आपण अपेक्षा बाळगू. मला सांगा, येणाऱ्या नगरसेवकांनी काय कोणतं काम हाती घ्यावं पहिल्यांदा, काय वाटतं तुम्हाला? आणि कसा असावा नगरसेवक? नगरसेवक म्हणजे भ्रष्टाचार मुक्त असावा. कारण असं सगळं ऐकायला मिळतं की प्रत्येक कॉन्ट्रॅक्ट घेतलं, कोणताही कॉन्ट्रॅक्टर आला की त्याचे पर्सेंटेज हे ठरलेले असतात. त्यामुळे चांगली कामं, क्वालिटीची कामं होत नाहीत. ते भ्रष्टाचार मुक्त असावं, त्यामुळे जी कामं होतील ती चांगली कामं होतील. आणि ऑलरेडी नगरसेवक असतात, नगरसेवकांना पगार मिळतोय, त्यांना भत्ते मिळतात. असं होतं की एकदा नगरसेवक झालं की पुढच्या 7 पिढ्या ते बसून खातात. आणि आता नगरसेवक जे आहेत हे म्हणजे लोकांची सेवा करण्यासाठी येतात का पक्षांतर बंदी करून स्वतःच्या फायद्यासाठी लोक जात आहेत तेही माहीत नाही. स्वतःचा स्वार्थ साधतात का लोकांच्या सेवेसाठी जातात हेच माहीत नाही. जिथे सत्ता आहे त्या साईडला सगळेजण तत्वनिष्ठ जे आहेत सगळेजण तत्व बाजूला ठेवतात आणि आपण दुसऱ्या पक्षांतर करून तिथेही करतात. रस्त्याची कामही चांगली, ओपन स्पेसचा काम झालं, मागे कलवड पूलचं झालं. कोण होते मागचे नगरसेवक? मागच्या वेळेस आमचे हे योगेश मोकाटे होते. काय कामं केली त्यांनी? त्यांनी ते आपला मंत्री पार्क आमच्या जवळ सोसायटी तिथं कलवड पूलचं काम केलं. परत ते ओपन स्पेसला लाईटिंग, फायर ब्रिगेडचे याचं त्यांनीच केलं वाटतं. त्या कोकण एक्सप्रेस हॉटेलजवळ कामं केली त्यांनी. आणि कोविडच्या काळात पण त्यांनी बऱ्यापैकी मदत केली. काय मदत केली कोविडच्या काळात? मदत केली म्हणजे आपलं काय जे वॅक्सिनेशनचे ऑनलाईन काम करून देणे ते प्रोव्हाइड करणं केलंय त्यांनी, कोविडची लस वगैरे. मग एकंदरीत लोकप्रतिनिधी म्हणून ते कसे आहेत किंवा नागरिकांशी चांगले सगळ्यांना समजून घेतात. गेलेलं त्यांचं ऑफिस आहे, त्या दखल घेतली जाते तुमच्या प्रत्येक तक्रारीची दखल घेतली जाते घेतली. त्यांच्याकडे जाऊन बसलं, आपल्या थोरात गार्डजवळ त्यांचं ऑफिस आहे, ते ऐकून घेतात, मदत करतात. आणि उच्च शिक्षित राहिलं म्हणजे ते अभ्यास चांगला करू शकता कोणत्याही स्कीमचा वगैरे, बरोबर. त्या म्हणून उच्च शिक्षित असले पाहिजे. उच्च शिक्षित असलं तरच ते समजून घेतील ना. आजचा जमाना म्हणजे कसा आहे, अभ्यास केल्याशिवाय काही होत नाही. नव्या उमेदवारांना तुम्ही संधी द्याल का? हो, नक्कीच. उच्च शिक्षित लोकांनाच संधी द्यायला पाहिजे. खरं तर सगळ्यात पहिला विकास जो कोथरूडचा जास्ती प्रमाणात झाला तो चंद्रकांत दादा मोकाटे यांच्यामुळे झाला. आणि त्यांच्यानंतर त्यांची पुढची पिढी म्हणजे योगेश दादा तेवढ्याच उत्साहीपणे आणि सगळ्यांना घरच्या प्रमाणे मदत करून पूर्ण
जीव ओतून काम करत असतात ते. अगदी म्हणजे काय कामं केली त्यांनी? त्यांनी सगळीकडे CCTVच्या मदत केली बसवण्याची, कारण त्यामुळे महिला रात्री बेरात्री सेफपणे घरी जाऊ शकतील, कोणालाही काही इजा पोहोचणार नाही कुठल्या प्रकारची. त्यामुळे CCTV गरजेचे होते. कोविडच्या काळात त्यांनी आम्हाला खूप मदत केली. आम्हाला लसीकरणासाठी स्लॉट बुकिंगचे कामं केली, किंवा एखादा पेशंट इमर्जन्सी आहे तर त्यासाठी बेड अवेलेबल करून देणे. अगदी घरी क्वारंटाईन झाले तर काही मदत लागली तर अगदी फार धान्य पुरवण्यापर्यंत सगळी मदत त्यांनी केलेली आहे. आणि छान आहेत, म्हणजे ते परत निवडून आले तर आम्हाला खूपच आनंद होईल आणि यावं हीच इच्छा आहे त्यांनी. योगेश दादांना खूप खूप शुभेच्छा आमच्यातर्फे. आणि योगेश दादा हा आमचा घरचा माणूस आहे, हक्काचा माणूस. हक्काचा माणूस आहे आमचा. पूर्ण चांगल्या पद्धतीने विकास कसा करता येईल ते नीट विचार करून ते करू शकतात. त्यामुळे उच्च शिक्षेची जास्ती गरज आहे. आणि योगेश दादा ऍडव्होकेट आहेत, त्याचा जास्ती फायदा सगळ्यांना होईल. आणि ऍडव्होकेट असल्यामुळे जे कायद्याचं ज्ञान जास्ती आहे त्यांना, नागरिकांना जर माहिती नसेल नागरिकांना ते समजावू शकतात की कुठल्या पद्धतीने कसं काय करणं गरजेचं आहे. कोथरूड भागात हा असा अत्यंत उत्तम आंतरराष्ट्रीय दर्जाचा सेमी ऑलिम्पिक साईज स्विमिंग पूल इथे बनवलाय. तो आपल्या योगेश मोकाटे यांच्या कार्यातनंच हे बनवले गेले क्रीडा संकुल. इथे बरेच राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवले गेलेत आणि त्याचा फायदा इथल्या आजूबाजूच्या नागरिकांना झालाय. तसंच योगेश भाऊंचं असं जे म्हणणं आहे की त्यांचं सामाजिक कार्यात तर आहेच, शैक्षणिक कार्यातही शैक्षणिक कार्यात सगळ्यांना लाभ झाला पाहिजे, सगळ्यांना उपलब्ध झाली पाहिजे. त्यांच्या या कार्यातनं तसंच हे एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून जे मुलांना इथे प्रशिक्षण दिलं जातं. जसं आता आपल्याकडे अंध मुलींचं आत्ता चालू आहे ऑलरेडी ट्रेनिंग. ते अंध मुली येतात, मोफत आपण त्यांना देतो सगळ्या गोष्टी. अपंग व्यक्ती येतात त्यांनाही आपण मोफत कार्य पण करतो त्यांच्यासाठी. हे सगळ्याचं पाठबळ जे आम्हाला मिळतं ते योगेश भाऊंच्या माध्यमातून मिळतं. आणि दुसरं असं आहे की जे गरीब येतात काही, त्यांनाही आपण योग्य म्हणजे एकदम अत्यल्प दरात देतो, काहींना मोफतही देतो. जे काही इथे काही लोक असतात घरकाम करणारी, त्यांची मुलं येतात त्यांनाही आपण देतो. हे सगळ्याला योगेश मोकाटेंचं आम्हाला सहकार्य लाभतं. त्यांनीच आम्हाला ही संधी दिली या जलतरण तलाव काम करायची. तो गेल्या 15 वर्षापासून मी कंटिन्यूस इथे काम करतो आहे. 15पेक्षा जास्ती वर्ष आली. आणि इथले बरेच राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय छत्रपती पुरस्कार विजेते खेळाडू घडलेले आहेत या तलावावरनं. आणि आपल्याकडे एक 15 ते 20 लोकांचा स्टाफ आहे जो याच्या माध्यमातून त्यांनाही रोजगार मिळतो, त्यांचंही घर चालतं सगळं. सो योगेश मोकाटेंचं कार्य कोथरूड भागात खूप आहे. बरेच वर्षापासून ते करत आहेत. मागच्या वर्षी संधी नाही मिळाली तरी त्यांचं काम चालूच होतं. ते आत्ताही चालू आहे आणि त्यांना चांगली संधी दिली लोकांनी तर अजून खूप चांगल्या प्रकारचं काम इथे होऊ शकतं. एक सुशिक्षित नगरसेवक असल्या कारणामुळे या सगळ्या गोष्टींकडे त्यांनी प्रकर्षाने लक्ष देत आहेत का? काय वाटतं तुम्हाला? अगदी एकदम योग्य आहे, बरोबर आहे. एकदम सुशिक्षित नगरसेवकाचा फायदा हाच आहे की तो सगळ्याच आजूबाजूच्या गोष्टी, शैक्षणिक असेल, स्पोर्ट्सच्या माध्यमातून असेल, सामाजिक असेल, जे काय आजूबाजूला गोष्टी, रस्ते, पाणी या सुविधा ज्या आहेत त्याचं विजन तो आहे की तो सगळ्यांना चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजेत आणि सगळ्या गोष्टी त्यांना मिळाल्या पाहिजे. ऑफिसवर कुठल्याही प्रकारची कामांसाठी कुठलेही नागरिक, आपल्या पूलवर येणारे गेले, आम्ही गेलो स्वतः, तर कुठल्याही प्रकारची कामं योगेश मोकाटेंच्याकडनं घेतली जातात हाती आणि पूर्ण केली जातात. दखल घेतली जाते सगळ्या कामांची आणि पूर्ण 100% खात्रीशीर काम होतंच. पूर्णपणे विकास झाला असं म्हणता येणार नाही, कारण काही गोष्टी जनतेला नको असताना पण केल्या जातात किंवा करण्याचा प्रयत्न केला. उदाहरणार्थ मोनोरेल, बागेमध्ये मोनोरेलची आवश्यकता नसताना, लोकांना त्रास असताना पण मोनोरेलचा प्रकार राबवण्याचा उद्योग झाला. तो हाणून पाडला, तो पुढचा भाग आहे. तसंच आता बघितलं तर इथे तुम्हाला स्पीड ब्रेकर इथं ते काढून टाकलेले आहेत. इथं जे जनतेसाठी जे काही गोष्टी केलेल्या आहेत, का काढले माहीत नाही, कोणी काढले हे माहीत नाही, कशासाठी काढले हे माहीत नाही. आज इथून लोकांना जाता येता त्रास होतो, कारण इथे एवढा ट्रॅफिक असतो. वरून येणारी सगळी वाहने एवढी जोरात येतात, स्पीड ब्रेकर नसल्यामुळे लोकांना जायला त्रास होतो. आता हे विचारात घ्यायला पाहिजे. ह्या गोष्टी अपघात होण्याची शक्यता आहे. सर्व वृद्ध लोक आता सकाळी इथून जातात, जोरात वाहन आलं ॲक्सिडेंट होऊ शकतो. झालेले आहेत आणि स्पीड ब्रेकर आत्ताच काढून टाकलेले. कोणाच सांगण्याकडे कशासाठी काढले माहीत नाही.
गतिरोधकच काढलंय इथलं. हा, कुठे बऱ्याच ठिकाणचे काढलेले आहेत ते. गेल्या 10 वर्षामध्ये व्यक्तिगत बोलायचं म्हटलं तर योगेश मोकाटेंनी केलेले कामं आणि त्याच्यानंतर झालेली कामं याच्यामध्ये काय फरक आहे तो तुम्हाला सर्वसाधारण नागरिक पण सांगू शकतो. गेल्या 10 वर्षामध्ये झालेली कामं ही 10 वर्षापूर्वी झालेली आहेत का 10 वर्षात झालेली आहेत याचा लेखाजोखा तुम्हाला सर्वसाधारण नागरिक दाखवून देऊ शकतो. याच्यामध्ये रोड असू दे किंवा पावसाळी पाणी वाहून जाण्याची यंत्रणा असू दे किंवा जिथे जिथे म्हणून महानगरपालिकेने कचरा उचलण्याची ठिकाणं असू दे ही कधी तयार झालेली याचा लेखाजोखा आपण नागरिकांकडून माझ्यासारख्या किंवा दुसऱ्यांच्या सर्वसाधारण नागरिकांकडून घ्यावा ही विनंती. काय कामं केली आहेत त्यांनी या परिसरामध्ये? या परिसरामध्ये सर्वसाधारण नागरिकाला नगरसेवकाकडून अपेक्षित जी कामं आहेत म्हणजे रोड लाईट पाणी याची व्यवस्थित सोय ही 10 वर्षापूर्वी झालेली आणि आत्ता झालेली ह्याच्यामध्ये आम्हाला 10 वर्षामध्ये योगेश नंतर 10 वर्षामध्ये काहीतरी वेगळं अतिउत्तम योगेशपेक्षा चांगलं मिळण्याची अपेक्षा होती. योगेश असू दे किंवा त्या टायमाला पृथ्वीराज सुतार ज्यावेळेस नगरसेवक होते त्यावेळेस असू दे त्यावेळेस झालेल्या कामांच्या मध्ये आम्हाला सुधारणा दिसलीच नाही. 10 वर्षापूर्वी योगेश नगरसेवक होता आणि त्या टायमाला योगेश पृथ्वीराज सुतार किंवा बाकीची जी लोक होती त्या टायमाची ती टीम इतकी सुंदर होती की त्यांनी कोथरूडमध्ये करण्यासारखं काहीच ठेवलं नाही. फक्त आम्हाला त्याच्यामध्ये अपेक्षा अशी होती की त्याच्यामध्ये आणखीन काहीतरी चांगलं मिळावं, सुधारणा व्हावी, विकास व्हावा. ज्याच्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांचे कट्टे झालेले आहेत पण त्याची आज दुरावस्था झालेली. हे प्रशासकाच्या काळामध्ये झालेलं आहे की प्रशासकाच्या काळामध्ये झालेले प्रशासक हे 3 वर्षापूर्वी आले. त्याच्या अगोदरचं काय? त्याच्या आधीच्या नगरसेवकांकडून कामं झाले नाही. त्याच्या अगोदरच्या नगरसेवकांनी झालेल्या कामामध्ये सुधारणा करावी ही अपेक्षा होती पण तसं झालं नाही. आता ते झालं का नाही झालं हे सर्वसाधारण मी बोलतोय म्हणजे सर्वसाधारण नागरिक पण बोलतातच आहेत ना. त्याच्यामुळे ही येणाऱ्या नगरसेवकांनी ही करावी आणि हे करण्याकरिता जे विजन पाहिजे ते या पूर्वीच्या टीममध्ये होतं आहे आणि त्यामुळे त्या लोकांनाच पूर्वीच्या टीमलाच परत एकदा निवडून द्यावं ही आमची म्हणजे सर्वसाधारण नागरिकांना विनंती. एक तरुण उमेदवाराला संधी द्यावी. तरुण म्हणण्यापेक्षा तो नगरसेवक होण्यासाठी त्याच्याजवळ कॅलिबर काय आहे, त्याच्याजवळ विजन काय आहे आणि विजन हे फक्त आणि फक्त शिक्षणावर आणि बाकीच्या गोष्टीवर अवलंबून असतं. कारण की एखादी गोष्ट समजून घेण्यासाठी जे शिक्षण पाहिजे ते योगेशकडं किंवा त्या जुन्या टीमकडे निश्चित आहे. चंदू काकाशी माझा अगदी फार पूर्वीपासून परिचय आहे. त्यांना आम्ही आमदार म्हणून निवडून दिलं. त्याच्या अगोदर ते तिकडं नगरसेवक होते, उपमहापौर झाले इथं पुणे महानगरपालिकेमध्ये. अजितदादांच्या मदतीनं ते उपमहापौर झाले तिथे. आणि मग चंदू काकाकडे बघून चंदू काका जसं काम करतो त्याच पद्धतीने योगेश करतो असं माझ्या लक्षात आलेलं आहे. म्हणून योगेशला मतदान करावं अशी मी विनंती करतो सगळ्यांना. तशाच प्रकारचं काम पार पाडतील किंवा विकास करतील या परिसराचा ते नक्की या परिसराचा विकास नक्की करतील. योगेशचं मी ऐकलेलं आहे बऱ्याच जण, फक्त माझा प्रत्यक्षात कधी संबंध आलेला नाही. पण चंदू काकाशी माझा पहिल्यापासून संबंध आहे त्यामुळे चंदू काकाचंच पुतण्या तो त्याचप्रमाणे काम करणार. त्यामुळे लोकांनी त्याला अगदी भरभरून मतदान करावं. पंचनामा प्रभागाचा कौल मतदाराच्या आजच्या भागात आज आपण कोथरूड म्हणजेच प्रभाग क्रमांक 31चा पंचनामा केला. इथल्या नागरिकांशी थेट संवाद साधला आणि त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला. एखाद्या प्रभागाचा खऱ्या अर्थाने विकास होण्यासाठी उच्च शिक्षित लोकप्रतिनिधीची जास्त गरज आहे अशा इथल्या नागरिकांचं मत आहे. त्याचसोबत माजी नगरसेवक ॲडव्होकेट योगेश मोकाटे यांनी इथली बरीचशी कामं केली आहेत असे इथले नागरिक सांगताना दिसून येतात. पण या प्रभागात नक्की कोण निवडून येईल, मतदाराचा कौल कोणाच्या बाजूने झुकेल या सगळ्यासाठी आपल्याला 16 तारखेची वाट पाहावी लागणार आहे. आणि तुमच्या प्रभागातील समस्या जाणून घेण्यासाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसी TOD मराठीची टीम नक्कीच प्रयत्न करेल. धन्यवाद.